बरीच मुलं लठ्ठ असतात. अशा मुलांचं हाडं, स्नायू आणि त्याच्याशी संबंधित इतर आजार, वर्तमान आणि भविष्य त्यांचं कसं असतं? जंक फूड आणि इनॅक्टिव्हिटी हे दोन प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आहे ओबेसिटीकडे जाण्याचे. म्हणजे तुमचे आई वडीलच आधीपासून ओबीज असतील आणि तुम्ही ते जीन्स घेऊनच आलेला आहात, तर तो जेनेटिक फॅक्टर झाला. पण जंक फूड आणि इनॅक्टिव्हिटी हे समथिंग की तुम्ही हे चूज केलेले नाही. 3 ते 18 या वयोगटामध्ये मॉडरेट टू विगरस ॲक्टिव्हिटी केली गेली पाहिजे. जर तो ऑलरेडी चाइल्ड ओबीज असेल तर त्याला एक स्पेसिफिक वर्कआउट डिझाईन केला पाहिजे. त्याला एक टास्क दिले पाहिजेत. वर्कआउट म्हणजे काय, की त्याला टास्क दिले पाहिजेत, की तुम्हाला एवढ्या मीटरच्या एवढ्या राउंड मारायच्या आहेत. तुम्हाला एवढा वेळ पुलअप्स त्या माणसाला करता येणार नाहीत. सो तुम्हाला एवढ्या वेळ स्वतःला हँगिंग एक्सरसाइज करायचा आहे. या वयामध्ये बोन्स पूर्ण डेव्हलप झालेले नसतात. सो कुठल्या ॲक्टिव्हिटीज त्याला चूज करायच्या, कुठल्या ॲक्टिव्हिटीज फिटनेससाठी वापरायच्या, हे एका फिजिकल थेरपिस्ट तुम्हाला चांगलं सांगू शकतो. ओबेसिटीचा इम्पॅक्ट हा होणार आहे. इनॅक्टिव्हिटीमुळे ह्या मुलांची कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ, फिजिकल हेल्थ हे त्यांना विशित प्रॉब्लेम यायला लागणार आहेत. तेव्हा ओव्हरऑल ते आयुष्यात ट्रॅव्हलिंग, कुठल्याही प्रकारचा फिजिकल फिटनेस चॅलेंज करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज सस्टेन करणं हे त्यांच्यासाठी कठीण होऊन जाणार आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी हॅज टू बी द टॉपमोस्ट प्रायोरिटी. कारण ते त्याच वयात आहेत जेव्हा मॅक्सिमम फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. ओव्हरऑल बघाल की जो मुलगा किंवा जी मुलगी तिच्या फिजिकल फिटनेसच्या बाबतीत 5 ते 20 वयात फिट असतात, त्यांना ऑलरेडी ते सायकोलॉजिकली ॲज वेल ॲज त्यांना 20 ते 40मध्ये दे आर मच बेटर ऑफ इन टर्म्स ऑफ नोईंग थिंग्स. म्हणजे ते काही वर्ष डिकंडिशन जरी राहिले तरी बिकॉज त्यांचं होल चाइल्डहूड हॅज गॉन इन टू फिटनेस, दे नो की हे मी चालू केल्यावर 1 वर्षामध्ये आय विल बी बॅक इन माय फिटनेस. सायकोलॉजिकली दे आर नॉट पुअर बिकॉज दे हॅव ऑलरेडी प्रूव्हन देमसेल्स फॉर 15 years. त्याचा आत्मविश्वास आत्मविश्वास पण जास्ती असतो आणि ओव्हरऑल त्यांची एक प्रकारे मसल मेमरी पण असते.